भिवंडीमध्ये जी दुर्घटना घडली या दुर्घटनेनंतर सर्वच प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे आणि सर्च ऑपरेशन नंतर 9 मृतदेह जे आहेत ते या बिल्डिंगच्या मलब्याखालून काढण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत पोलीस अशोकजी दुधे सर आहेत। सर, खरं तर दुर्दैवी घटना म्हणावी लागेल आणि ही बिल्डिंग जी आहे ती C1 कॅटेगरीतली होती। या संदर्भात आपल्यापर्यंत काय नेमकी माहिती आलेली आहे आणि पोलीस कशाप्रकारे या संदर्भातला तपास करतात? काल रात्री ही घटना घडलेली आहे। यामध्ये आतापर्यंत 9 मृतदेह हे बाहेर काढलेले आहेत। एक त्यामध्ये असल्याचे माहिती कळत आहे। NDRF, स्थानिक प्रशासन या सर्व अधिकारी कर्मचारी रात्रीपासूनच बंदोबस्तला या ठिकाणी आहेत। प्रथमतः जे जखमी आहेत यांना उपचार करणं, त्यानंतर जे अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढणं ही प्राथमिकता होती। आता हे बिल्डिंग फारशी जुनी नव्हती असं समजलेलं आहे। लीगल इल्लीगल हे सर्व महानगरपालिका यांच्याकडनं व्हेरीफाय करून यांच्यावर गुन्हा दाखल करणं, कोण जबाबदार आहे त्यांना अटक करणं, पुढची कायदेशीर कारवाई आम्ही सुरू केलेली आहे। ही इमारत दुरुस्त होऊ शकत नाही असे देखील एक आता समजलं जात आहे, प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे। त्यामुळे या संदर्भात कंत्राटदारावर कोणती ठोस कारवाई होणार आहे का आणि कशाप्रकारे पोलीस यामध्ये आता कारवाईसाठी पुढे तपास करणार आहेत? यामध्ये ज्यांनी बिल्डिंग बांधलेली आहे किंवा दुरुस्त करायला जे जबाबदार आहेत, त्यामध्ये जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील, जे जबाबदार आहेत, आम्ही त्यांच्या अँगलने तपास चालू केलेला आहे आणि त्यांच्या विरोधात आम्ही कारवाई करणार आहोत। नक्कीच, जे या इमारत दुर्घटनेमध्ये जे जबाबदार असतील त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस कठोर कारवाई करणार असल्याचं अशोक दुधे यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीचा कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, भिवंडी, ठाणे।